तर विधान परिषदेत सोन्याच्या चमच्यावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं। अंबादास दानवे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नाहीत असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं। तोच धागा पकडून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर पलटवार केला। अंबादास दानवेंनी भरलेल्या ताटाशी कधीच प्रतारणा केली नाही, भरलेलं ताट तुम्ही कधीच हिसकावून घेतलं नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले। तर सोन्याच्या चमच्यातून तुम्हाला ज्यांनी वाढवलं त्यांच्या घराचे वासे तुम्ही मोजले नाहीत असं अनिल परब सांगत त्यांनी शिंदेंना टोला लगावला। कार्यकर्ता म्हणून अंबादास अतिशय उत्कृष्ट काम आपण केलेलं आहे। सोन्याचा चमचा घेऊन तुमचा जन्म झालेला नसला तरी सुद्धा गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या घरात जन्माला तुमचा जन्म झाला तरी सुद्धा तुमची भावना आहे की बाबा या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल व्हावा, यासाठी सातत्याने सत्ताधारी पक्षात नसताना देखील विरोधी पक्षात असताना, विरोधी पक्षनेता असताना सरकारकडून जेवढं काही आपण प्रयत्न केलेले आहेत हे सगळ्यांना माहीत आहेत। आणि स्वतःच्या परिश्रमाने आणि एक संयम ठेवून अतिशय कष्ट मेहनत घेऊन आपण या पदापर्यंत पोहोचलेला आहेत। परत तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत, पण भरलेल्या ताटाची प्रतारणा पण केली नाहीत। ज्यांनी ताट वाढून दिले त्या पक्षाची प्रतारणा पण केली नाही। नाहीतर त्या ताटामध्ये जे आहे ते माझंच आहे, पण आणखीन मिळावं म्हणून आणखीन दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असा अपराध तुम्ही केला नाही। त्याच्याबद्दल खास तुम्हाला सगळी जनता ही धन्यवाद देत असेल। तुमची कल्पकता ज्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केला, हा माणूस एक कल्पक आहे। सोन्याच्या चमच्यातनं त्याच्या ताटात आलं आणि जे खाऊन तो मोठा झाला त्या घराचे वासे त्यांनी मोजले नाहीत, याबद्दल मी अंबादासचं खास कौतुक करतो। दादा अशा अनेक जण आहेत ज्यांनी सोन्याच्या ताटातनं वाढलेलं जेवले, तट्ट फुगले आणि त्याच घराचे वाशे मोजले। न वाशे मोजणारा कार्यकर्ता म्हणून आज अंबादासचा मला अभिमान आहे की एक शिवसैनिक म्हणून बाळासाहेबांना जे अभिप्रेत होतं, कितीही वाईट प्रसंग आला, कितीही संघर्ष करावा लागला तरी आपल्या तत्वाशी तडजोड न करणारा किंवा आपल्या तत्वाशी एकनिष्ठ राहणारा शिवसैनिक बाळासाहेबांनी जो घडवला, जो आज पहिल्या टर्ममध्ये विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता झाला,